पिंपरी चिंचवडमध्ये चक्क महिला चोर, सोनसाखळी चोरणाऱ्या महिला अटक. सर काय सांगाल एकंदरीत दागिने चोरी जे आहे ते पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणामध्ये होत होती आणि काही तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या होत्या. तुम्ही काही महिलांना जेरबंद केलं आहे. काय नेमके आव्हान होतं एक दागिने चोरांचं आणि तुम्ही त्यांना पकडण्यात आलंय, काय एकंदरीत घटना आहे? नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर संतोष कसबे, क्राईम ब्रँच युनिट 3 पिंपरी चिंचवड. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी सिटी बसमधून, एस टी महामंडळामधून साधारणपणे 50-60 वर्षाच्या पुढील वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक जे असतील अशा महिलांचे दागिने चोरीला जात होते. त्याच्यामध्ये महिलांनी चोरी केली असं फिर्यादी तक्रारदार सांगायचे. त्यामुळे आमचे वरिष्ठ पोलीस आयुक्त, माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सर असतील, शशिकांत माहवरकर सर असतील, त्याच पद्धतीनं आमचे क्राईमचे सारंग आव्हाड सर असतील आणि DCP पवार साहेब आणि ACP हिरे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार काहीही करा. सध्या महिलांचे दागिने सिटी बसमधून आणि ST मधून जात आहेत. मार्गदर्शनानुसार आम्ही काय केले, वेगवेगळी पथकं तयार केली होती. वेगवेगळ्या दिवशी साधारणपणे जत्रा असतील, बाजार दिवस असेल किंवा सुट्टीच्या दिवसापासून तर आम्ही वेगवेगळे पथकं तयार करून साधारणपणे सिटी बसनं ST महामंडळाने 2-2 एक अंमलदार महिला असा आणि आमचा स्टाफ असं प्रवास करत होतो की जेणेकरून आम्ही सापळा लावलेला होता. त्या सापळ्यात कोणीतरी अडकल, परंतु आम्हाला त्यात यश आलेलं नाही. आणि साधारणपणे नाशिक ते सांगली, कोल्हापूर ते नाशिक, त्याच पद्धतीनं RTO ऑफिस पुणे ते दिघी सिटी बस आणि MIDC भोसरी ते चाकण, शिवाजीनगर ते चरोली फाटा या सिटी बसमध्ये महिलांचे दागिने चोरीला गेलेल्या घटना घडल्या होत्या. त्यानुसार आम्हाला दिनांक 12/3/26 रोजी एक घटना घडली की 5-6 महिलांनी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचं सोनं चोरून नेलेलं आहे अशी तक्रार प्राप्त झाली. मग आम्ही शोध घेत असताना आम्ही CCTV फुटेज, बातमीदार, आमचे काही अंमलदार आहेत, त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने तपास करत आम्ही स्वतः स्टाफसह, माझे सहकारी मित्र जावळे साहेब आहेत, पूर्ण स्टाफ आहे, आम्ही स्वतः सिटी बसमध्ये प्रवास करत करत सिटी बसच्या CCTV फुटेजच्या आधारे त्या महिला कोठून बसल्या, कोठे उतरलेल्या आहेत याचा शोध घेत घेत आम्ही कंटिन्यू साधारण 3-4 तास दिवस 3-4 तास आणि 3-4 दिवसामध्ये आम्ही त्या महिला शोध घेत होतो. तर त्या महिला सिटी बसमधून उतरल्या, त्या चाकण चिंबळी येथे उतरल्या आणि नंतर त्या बालाजीनगर मार्गे शिक्रापूर रोडनं रिक्षाने गेल्या. रिक्षाने गेल्यानंतर परत त्या ट्रकनं प्रवास करून पुढे गेल्या आणि आम्ही बातमीदार नेमलेले होते, त्याच्यामध्ये आम्ही शोध घेत होतो आणि आम्हाला त्यामध्ये त्या महिलांपर्यंत जाण्यात यश मिळालेलं आहे. एकंदरीत काही त्यांच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस आलेले आहेत का? 100% भागात विविध गुन्हे घडलेले आहेत. CCTV आधारे आम्ही बाकीच्या अधिकाऱ्यांना, ग्रामीण शहर, पुणे शहर यामधील अंमलदारांना, अधिकाऱ्यांना आम्ही मेसेज केलेले आहेत, जेणेकरून त्यांच्याकडे CCTV फुटेज प्राप्त असतील तर या महिलांचे CCTV फुटेज आहे त्यांच्यावरून ते गुन्हे उघडकीला नक्कीच येणार आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर ह्या महिला ज्या आहेत, सोनसाखळी चोर असतील, दागिने चोरत असतील, अशा महाराष्ट्रामध्ये जे काही यात्रा, उरूस वगैरे असे गुन्हे काही घडल्याचं काही समोर आलंय का? बऱ्याच ठिकाणी असे गुन्हे घडलेले आहेत. आम्हाला फोन येत आहेत आणि सर आम्हाला ते काय काय त्यांची मोडस काय आहे, काय नाही याबाबत आम्हाला विचारणा करण्यात आहेत. जी मोडस त्यांनी वापरलेली आहे ते आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना, अंमलदारांना आम्ही कळवत आहोत. एकंदरीत या महिला ज्या आहेत त्या लोकांचा विश्वास कसा संपादन करायचा की जेणेकरून त्या चोरी करू शकतात? हा महत्त्वाचा मुद्दा आहे सर, की जेणेकरून हे काय करतात की 5-6 महिला असतात, त्यांच्याजवळ लहान मुलं असतात, साधारण 2, 2.5, 3 वर्षाचे लहान मुलं असतात आणि मग साहजिकच आहे की महिला हे म्हटलं की आपण त्यांना जागा द्यावी असं प्रत्येकाच्या मनात येतं आणि त्यात लहान मुलं आहे. मग त्या महिला काय करणार की माझ्या लहान मुलाला जागा नाही, मला दूध पाजायचं आहे, लहान असल्यामुळे आपण आपुलकी निर्माण होते, सहानुभूती निर्माण करतात आणि मग तो माणूस असा किंवा महिला असं त्याला जागा दिली जाते आणि त्या तिथं महिला बसतात. मग त्या 5-6 जणी कोऑर्डिनेट करतात की समोरच्या दिसून, साईडच्या लोकांना दिसून येईल, पाठीमागच्या लोकांना दिसून येईल आणि मग जवळ बसून ते विश्वास संपादन करतात आणि त्यांना जे साध्य आहे ते यम साध्य करून ते चोरी करून दिलेल्या समोरच्या स्टॉपला न जाता त्यांचं काम झालं की अलीकडे उतरून निघून जातात. या महिला ज्या आहेत या
जे ज्येष्ठ नागरिक आहे यांचा फायदा घेऊन त्यात चोरी करायच्या, तर आता नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? अगदी बरोबर की आपण महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की सतर्क नागरिक, सजग नागरिक यांना मी विनंती करू इच्छितो की आपण प्रवास करत असताना शक्यतो जड जवाहीर, सोने चांदीचे दागिने प्रवासात वापरू नयेत अशी आमची विनंती आहे. आणि जर वापरत असाल तर आपण त्यांच्या प्रवास करत असताना आपल्यासोबत जे काही नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत बसून आपण व्यवस्थितरित्या त्याचा कसं आपल्याला सांभाळ करता येईल हे बघा, जेणेकरून शेजारी बसलेला माणूस कोण आहे, महिला कोण आहे आणि ती कुठल्या पद्धतीची आहे, तिचं काय बिहेवियर आहे, आपण सतर्क राहा, प्रवासामध्ये सजग राहा, झोपू नका किंवा दाटीमध्ये गर्दीमध्ये घुसू नका. आणि तसं वेळीच आपल्या निदर्शनास आलं, कंडक्टर असेल, ड्रायव्हर असेल, पोलिसांचा काही 100 नंबर 112 नंबर आहे त्यांना डायल करून तुम्ही सांगू शकता की जेणेकरून आपल्या होणाऱ्या नुकसानीपासून आपण बचाव करू शकता. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.